श्रीमद् भागवत पुराणम। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। कृष्णं नारायणं वंदे व्रजप्रियं कृष्णं द्वैपायनं वंदे पृथासुतम। सर्व श्रोत्यांना माझा सादर नमस्कार। आजच्या भागात मी चौथा अध्याय तसेच पाचवा अध्याय यांचे सारामृत सादर करीत आहे। संकलन करते आहेत कैलासवासी श्री गंगाधर गोपाळ उत्पात। सादरीकरण करीत आहे सौ अश्विनी अंकुश केंढे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा। तर सुरू करत आहे श्रीमद् भागवत पुराणम। 4 युगांपैकी तिसरे द्वापर युग सुरू होते तेव्हा महर्षी पराशरांपासून वसु कन्या सत्यवतीच्या ठिकाणी भगवंतांचे कलावतार अशा योगी व्यासांचा जन्म झाला। व्यासांनी ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद अशा 4 प्रकारे वेदांचे पृथक्करण केले। इतिहास आणि पुराणांना 5वा वेद असे म्हटले। स्त्री, शूद्र आणि संस्कार शून्य द्विज असे तिघेही वेद श्रवणाचे अधिकारी नाहीत। ते कल्याणकारी शास्त्रांच्या कर्माचे आचरण करण्यात चूक करतील। त्यांचेही कल्याण व्हावे या हेतूने दयाबुद्धीने महामुनी व्यासांनी महाभारत या इतिहास ग्रंथाची रचना केली। अथ पंचमोध्यायः भगवंतांच्या यश कीर्तनाची महती आणि देवर्षी नारदांचे पूर्वचरित्र। हे मुने, मागील कल्पातील माझ्या पूर्वजन्मी मी नारद एका वेदसंपन्न ब्राह्मणांच्या दासीचा मुलगा होतो। एका पावसाळ्यात काही योगीजन तेथे चातुर्मास व्यतीत करीत होते। लहानपणीच मला त्यांची सेवा करण्यास सांगितले। मी जरी लहान होतो तरी पण कोणत्याही प्रकारच्या खोड्या करीत नसे। इंद्रिये माझ्या अधीन होती। खेळण्या बागडण्यापासून मी दूर होतो आणि त्यांच्या आज्ञेनुसार त्यांची सेवा करीत असे। मी फार कमी बोलत होतो। माझे हे चांगले वर्तन पाहून समदर्शी असूनही त्या योग्यांनी माझ्यावर अनुग्रह केला। त्यांची परवानगी घेऊन त्यांच्या पात्रातील उरलेले उष्टे अन्न मी दिवसातून 1 वेळ खात असे। त्यामुळे माझी सर्व पापे नाहीशी झाली। अशा प्रकारे त्यांची सेवा करता करता माझे हृदय शुद्ध झाले आणि ते लोक जे भजन पूजन करीत असत त्यात मला गोडी वाटू लागली। त्या सत्संगात लीलागान परायण महात्म्यांचा अनुग्रह झाल्याने मी दररोज श्रीकृष्णांच्या मनोहर कथा ऐकू लागलो। श्रद्धापूर्वक एक कथा ऐकत गेल्याने प्रिय कीर्ती भगवंतांविषयी मला प्रेम वाटू लागले। हे महामुनी, जसजशी मला भगवंतांच्या विषयी ओढ वाटू लागली तसतशी त्यांचे ठिकाणी माझी बुद्धी स्थिर झाली। या स्थिर बुद्धीमुळे या संपूर्ण कार्यकारण रूप जगातला असून देखील मी माझ्या परब्रह्म स्वरूप आत्म्यामध्ये ही माया आहे अशी कल्पना करू लागलो। अशा प्रकारे वर्षा आणि शरद या 2 ऋतुकालात ते महात्मे दिवसातून 3 वेळ श्रीहरींच्या मंगलमय यशाचे संकीर्तन करीत असत आणि मी ते प्रेमभराने ऐकत असे। त्यामुळे चित्तातील रजोगुण तमोगुण नाहीशी करणारी भक्ती माझ्या हृदयात उदय पावू लागली। मी प्रेमळ आणि विनम्र होतो। त्यांच्या सेवेने माझे पाप नाहीसे झाले। माझ्या हृदयात श्रद्धा होती। मी इंद्रियांचा संयम केलेला होता। तसेच मी त्यांचा आज्ञाधारक होतो। ज्या गुह्यतम ज्ञानाचा उपदेश स्वतः भगवंतांनी आपल्या मुखाने केला होता ते ज्ञान त्या दीनवत्सल महात्म्यांनी कृपाळू होऊन तेथून जातेवेळी मला दिले। त्या उपदेशामुळेच या जगताचे निर्माते भगवान श्रीकृष्ण यांच्या मायेच्या त्या प्रभावाला मी जाणू शकलो, जे जाणल्याने भगवंतांच्या परमपदाची प्राप्ती होते। हे ब्रह्मन, पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांनाच सर्व कर्मे समर्पित करणे हेच संसारातील त्रिविध तापांवर एकमात्र
औषध आहे हे मी आपणास सांगितले. या ठिकाणी चतुर्थ अध्याय तसेच पंचम अध्याय हा संपूर्ण झालेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून जरूर सांगा. तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.